महाविद्यालयात आज या ठिकाणी स्टार्टअप इनोव्हेशन सेल अँड IQC ने आयोजित केलेल्या इम्पॅक्ट लेक्चर सिरीज 1 या विशेष व्याख्यानमालेच्या अंतर्गत मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. या व्याख्यानमालेत आज आपले विचार मांडण्यासाठी मान्य श्री अजिंक्य कुलकर्णी, CEO आणि को फाउंडर विन वेल्थ कंपनीचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मी स्वागत करतो. त्यासोबत महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर DB शिंदे सर, उपप्राचार्य ढगे सर, SN आयरे सर आणि या ठिकाणी उपस्थित कडलक सर, एनू पाटील सर आणि उपस्थित माझ्या सर्व सहकारी प्राध्यापक बंधू भगिनींनो आणि जॉईन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. आज अजिंक्य कुलकर्णी हे स्टार्टअप इनोव्हेशन या विषयावर आपले मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत. त्या संदर्भात मी एक थोडक्या आणि मोजक्या शब्दांमध्ये प्रास्ताविक तुमच्या समोर मांडतो. या व्याख्यानमालेच्या अंतर्गत आज अजिंक्य कुलकर्णी सर आपल्या समोर जे काही स्टार्टअप इनोव्हेशन या संदर्भात आपल्याला काही मार्गदर्शन करणार आहेत, त्याच्या संदर्भात मी एक थोडीशी प्रास्ताविक या ठिकाणी तुमच्या समोर मांडतो. त्याच्यामध्ये स्टार्टअप इनोव्हेशन हा आपला इम्पॅक्ट लेक्चर सिरीज 1 चा हा पार्ट जो आपण या ठिकाणी तुमच्या समोर जे आपले प्रमुख वक्ते जे मांडणार आहेत, त्याच्यामध्ये स्टार्टअप इनोव्हेशन ही कन्सेप्ट काय हे सगळ्यात महत्वाचं आहे. बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं. ठीक आहे ना, आवाज जातो? हा ठीक आहे. स्टार्टअप म्हणजे काय? बऱ्याच आजपर्यंत आपण टीव्हीवर बघितलंय, कुठल्या एखाद्या ठिकाणी जाहिरातीत बघितलंय की स्टार्टअप इंडिया हे बऱ्याच वेळा तुमच्या नजरेसमोर आलेली एक शब्द आहे किंवा वाक्य आहेत. त्याच्यामध्ये नेमकं आहेत काय स्टार्टअप? याच्यामध्ये बऱ्याच वेळा कन्फ्युजन असतं. स्टार्टअप म्हणजे स्मॉल स्केल बिझनेस आणि स्टार्टअप याच्यामध्ये बऱ्याचशी गफलत केली जाते. बऱ्याच वेळा जे आपले काही विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना स्टार्टअप म्हणजे नेमकं ही कन्सेप्टच काही आजपर्यंत अवगत झालेली नाहीये. तसं आमच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा त्याच्याबद्दल मार्गदर्शन करत असतो. ते वेल नोन आहेतच याबद्दल. बट जे बाकीचे आहेत, कला शाखेचे आहेत किंवा विज्ञान शाखेचे आहेत, या विद्यार्थ्यांना स्टार्टअप ही भूमिका कळण्यासाठी आज अजिंक्य कुलकर्णी सर आपल्याला मार्गदर्शन करणार. स्टार्टअपची मी थोडक्यात माहिती सांगतो. स्टार्टअप ही एक कन्सेप्ट आहे. ही कन्सेप्ट डेफिनेशन तयार केलेली आहेत गिवन बाय गव्हर्नमेंट कडनं, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स. याच्यामधनं स्टार्टअप बिझनेस कसे करायचे याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्रिएटिव्हिटी, बेस्ड ऑन क्रिएटिव्हिटी बिझनेस थिंग आहे. याच्यामध्ये तुमचे पारंपरिक व्यवसाय हे अतिशय वेगळ्या पद्धतीचे असतात. एखाद्या ठिकाणी किराणा मालाचं दुकान आहे, पुन्हा कोणी किराणा माल तयार करणं किंवा ते दुकान टाकणं हे पारंपरिक बिझनेस झालेत. एखादी इंडस्ट्री आहे, त्या ठिकाणी टूथपेस्ट तयार होते, बऱ्याचशा कंपन्या त्याचप्रमाणे टूथपेस्ट सारखेच प्रोडक्ट तयार करतात. हे पारंपरिक बिझनेस पद्धत झाली. गव्हर्नमेंटला आज आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे एंटरप्रेन्योर बनवण्यासाठी ज्या काही कन्सेप्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या या स्टार्टअपच्या माध्यमातून पुरवल्या जातात. याच्या संदर्भात आपल्याला आज अजिंक्य कुलकर्णी सर हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांची ओळख करून देण्यासाठी मी पाटील सरांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांची ओळख सर्वांसमोर करून द्यावी. माननीय प्राचार्य डॉक्टर दिलीप शिंदे सर, उपप्राचार्य डॉक्टर SN आयरे सर, ढगे सर, आजचे प्रमुख वक्ते
अजिंक्य कुलकर्णी, कार्यकारी अधिकारी, विंट वेल्थ डिजिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म, बेंगलोर. माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, व्हर्च्युअल मीटवर उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी आणि यूट्यूबवर पाहत असलेले आमचे सर्व विद्यार्थी, पुणे विद्यापीठाने इनोव्हेशन्स अँड स्टार्टअप सेल त्यांच्या स्वतःसाठी सुरू केला आणि त्याचप्रमाणे प्रत्येक महाविद्यालयाने असा एक सेल सुरू करून त्या अंतर्गत मुलांमधील इनोव्हेटिव्ह आयडिया या कशा पद्धतीने व्यवसायात रूपांतरित होऊ शकतील याचं मार्गदर्शन, या संदर्भातलं ट्रेनिंग महाविद्यालयात आयोजित करण्यात यावं असं सुचविलं. त्या अनुषंगाने आज आपल्या समोर असाच एक स्टार्टअप सुरू केलेले की जो इनोव्हेटिव्ह आहे, रिसेंट आहे आणि विद्यार्थ्यांच्या एज ग्रुप मधीलच आपल्यासोबतचा एक विद्यार्थी यांनी ते सुरू केलेलं आहे. त्या अजिंक्य कुलकर्णी सरांची ओळख करून द्यायला मला विशेष आनंद होतो. विशेष आनंद यासाठी होतो की त्यांची जी काही संकल्पना आहे ती इनोव्हेटिव्ह आहे, प्लस ते माझे लहानपणापासून, त्यांच्या लहानपणापासूनचे माझे मित्र आहेत. माझ्या नाही, म्हणजे आमची मैत्री ही गेल्या 20 वर्षाची आहे आणि अजिंक्य कुलकर्णी यांचं वय 30 वर्ष आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ते त्यांच्या 10 वर्ष वयापासून माझे मित्र आहेत, कारण त्यांचा स्वभाव असा आहे की त्यांची मैत्रीची रेंज, स्पेक्ट्रम खूप मोठा आहे. अगदी लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत त्यांची मैत्री होऊ शकते. अशा विद्यार्थ्यांशी खूप चांगलंपणे कनेक्ट होऊ शकणाऱ्या आणि प्लस इनोव्हेटिव्ह आयडिया या संदर्भात आपल्याशी चर्चा करू शकतील, आपले प्रश्नांचं निरसन करू शकतील असे अजिंक्य कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. यांचं बालपण नाशिक रोड या क्षेत्रात झालं. पुरुषोत्तम हायस्कूलमध्ये त्यांनी त्यांचं शिक्षण 10वी पर्यंत पूर्ण केलं, मराठी मीडियम मधून, विशेष म्हणजे उल्लेख करायचा बाब. त्यानंतर त्यांनी IIT गांधीनगर या IITतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही डिग्री प्राप्त केली. मुळातच त्यांचा स्वभाव सोशल असल्यामुळे त्यानंतर त्यांच्यामध्ये असलेली सामाजिक बांधिलकी म्हणा किंवा सामाजिक कार्याची आवड म्हणून त्यांनी 1 वर्ष अभय बंग यांच्यासोबत सामाजिक क्षेत्रात काम केलं. त्यानंतर वडिलांचा मोठा 4 चाकी 4 व्हीलर्सच्या पार्टचा व्यवसाय असून सुद्धा त्यामध्ये डायरेक्टर पदाची त्यांना चांगली नोकरी असतानाही त्यांच्यामधील जो उद्योजक आहे स्वतः नवीन काही करण्याचा, यामुळे त्यांनी त्या व्यवसायापेक्षा स्वतः आपलं काहीतरी जग उभारावं, ते निर्माण करावं आणि त्या अनुषंगाने आपण आपली प्रगती करावी आणि आपल्या समाजाप्रती त्या अनुषंगाने काम करावं म्हणून स्वतः M-Swipe या कंपनीमध्ये, मायक्रो फायनान्स कंपनीमध्ये व्यवसाय केला मुंबई येथे. त्यांचा व्यवसाय त्यांनी वाढवला. 5 करोड पासून त्यांचा बिझनेस 25 करोड पर्यंत नेऊन दिला 1 वर्षाच्या आत. आणि मग त्यानंतर त्यांनी स्वतः असा एक प्लॅटफॉर्म डेव्हलप करायचा प्रयत्न केला की ज्या अनुषंगाने जी काय गुंतवणूक क्षेत्रामध्ये एक दरी आहे ती दरी भरून काढता येईल. कुठल्याही प्रकारची बँक स्वतःची नसताना, कुठल्याही प्रकारचा स्वतःचं भांडवल किंवा व्यवसायाची जागा न वापरता सुद्धा आपण या गुंतवणूक क्षेत्रामध्ये चांगलं काम करून देऊ शकतो. त्यामध्ये असलेली पोकळी जी आहे ती भरून काढू शकतो. या पद्धतीने त्यांनी डिजिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म निर्माण केला. आणि विशेष सांगायचं म्हणजे की या 2 वर्षात, 1.5 वर्ष हे कोरोना कालावधी आहे, त्यांना अतिशय चांगल्या मोठ्या इन्व्हेस्टर्सचे सोबत मिळाली.
उदाहरण त्याच्यातलं मी एक देऊ शकेन. झिरोदा या मोठ्या कंपनीने त्यांच्या कंपनीमध्ये $20 लाख इन्व्हेस्टमेंट केली आहे. अशा अजिंक्य कुलकर्णी यांचे विचार आणि त्या अनुषंगाने आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी आज आपण त्यांना इथे बोलवलं आहे. त्यांचा परिचय त्यांच्या भाषणातून म्हणा आणि त्यांच्या संवादातून होईलच, त्याबद्दल मला खात्री आहे. एवढा परिचय मला असं वाटतं की या ठिकाणी पुरेसा आहे. अनेक प्रश्न मी अनुत्तरित ठेवले आपणास विचारण्यासाठी. थँक्यू. थँक्यू. महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डी शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं अध्यक्षीय मनोगत मांडावं. त्यांच्या वतीने प्रत्येक महाविद्यालयामध्ये स्टार्टअप आणि इनोव्हेशन सेल असावा आणि हा सेल याचा उद्देश जो आहे महत्वाचा, तर विद्यार्थ्यांना किंवा मुलांना त्यांच्या इनोव्हेटिव्ह आयडियाजना चालना देऊन त्या संबंधी त्यांना संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात, असं विद्यापीठाने पूर्वी एक परिपत्रक पाठवलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांना आपला स्वतःचा काही व्यवसाय सुरू करता येईल असं त्या ठिकाणी विद्यापीठाची धारणा त्यामध्ये आहे. आणि यासाठी विद्यापीठामार्फत पण स्टार्टअप आणि इनोव्हेटिव्ह सेल काम करत असतं आणि प्रत्येक महाविद्यालयामध्ये त्याचे आता स्टार्टअप आणि इनोव्हेटिव्ह सेलची स्थापना आपण यामध्ये केलेली आहे. आता स्टार्टअप आणि इनोव्हेटिव्ह सेल जे आहे यासाठी आपण जे आज कार्यक्रमाला सुरुवात केली त्यासाठी उपस्थित उपप्राचार्य आहिरे सर या ठिकाणी आहेत, उपप्राचार्य ढगे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या कार्यक्रमाची जी काही जबाबदारी आहे ती आपण विनय कदम आणि विक्रम जाधव यांच्याकडे या सेलची आपण जबाबदारी दिलेली आहे. आणि त्यासाठी आज प्रमुख वक्ते म्हणून अजिंक्य कुलकर्णी यांचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे. आता अजिंक्य कुलकर्णी यांच्याविषयी सरांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. इतके मोठमोठे लोक 20-20 लाखाची इन्व्हेस्टमेंट त्यांच्याकडे करतात, याचा अर्थ त्यांच्यामध्ये काहीतरी एक वेगळी माहिती असेल, वेगळे काही गोष्टी करण्याची जिद्द त्यांच्यामध्ये असेल म्हणून लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. नाही तर अलीकडच्या काळामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी कोणी कोणावरती विश्वास ठेवायला त्यामध्ये तयार नाहीये. आणि अजिंक्य कुलकर्णी नावाची व्यक्ती अगदी अतिशय जमिनीवर चालणाऱ्या अशा प्रकारची व्यक्ती आहे. त्यांच्याविषयी सरांनी भरपूर माहिती यामध्ये दिलेलीच आहे. आणि या दृष्टिकोनातून आपण आज जी काही लेक्चर सिरीज आयोजित केलेली आहे त्या लेक्चर सिरीजचं उद्घाटन पहिल्यांदा झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि आपल्याला सगळ्यांना त्यामध्ये शुभेच्छा देतो. आता स्टार्टअप आणि इनोव्हेटिव्ह सेल हा जो महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये खरं म्हणजे आता स्टार्टअप आणि इनोव्हेटिव्ह सेल सर तुमची आता ह्या सेल मध्ये काम करणाऱ्या लोकांची थोडी जबाबदारी यामध्ये वाढलेली आहे. याच्यामध्ये एन पाटील सर असतील, विनय कदम असतील, विक्रम जाधव असतील, डी देशमुख असतील, हे सगळे काम करणारे मंडळी. ही जबाबदारी वाढली म्हणजे काय की व्याख्यान आपल्याला सहजपणे आयोजित करता येतं, तो भाग वेगळा आहे. पण याच्यामध्ये थोडंसं वेगळं आपल्याला काम कसं करता येईल. उदाहरणार्थ आम्ही सिन्नरला ह्या सेलची स्थापना केली, तिथे MIDC भरपूर मोठी आहे. सगळे इंडस्ट्रियलिस्ट आम्ही त्यांना विनंती केली, त्यांचं असोसिएशन पण आहे, त्या असोसिएशनचा एक माणूस पकडला की ऑटोमॅटिकली तो आपल्याला मदत करतो आणि सगळे लोक आपल्या समोर त्या ठिकाणी उपलब्ध करतो. आणि त्यांची मीटिंग करून प्रत्येक त्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी काही एम्प्लॉयमेंट उपलब्ध असेल का मुलांना काही माहिती हवी असेल तर ते देण्याचं काम त्यांच्या मार्फत त्यामध्ये केलं जातं. मला असं वाटतं की पुढच्या एक व्याख्यान याच्यामध्ये आपण ठेवूया शशिकांत जाधव यांचं. मला वाटतं अंजनेरी शिवारामध्ये त्यांचं वॉटर पार्क आहे मोठं, कांचं नाव मी विसरलो आता, शुभम वॉटर पार्क जे आहे. सगळ्यात महत्वाचं त्यांचा दुसरा महत्वाचा काय की मागच्या 15 दिवसापूर्वी त्यांनी एक आकाशवाणी टॉवर जवळ आकाशवाणी ट्रॅकच्या समोर एक नागली हाऊस नावाचं एक दुकान त्यांनी ओपन केलेलं आहे. ते दुकान म्हणजे दॅट इज होलसेल ऍक्च्युली, पण नागलीपासून सगळे प्रॉडक्ट त्यांनी बनवलेत बघा. आणि याच्यावरती खूप दिवसापासून काम करत होते. म्हणजे आपण आता त्या ठिकाणी कुरकुरे खातो किंवा वेपर्स खातो,
किंवा चीज लिंक्स असतील ते आपण त्यामध्ये खातो. अशा अनेक वस्तू त्यामध्ये आहेत. तर ह्या वस्तू त्यांनी नागलीपासून तयार केल्यात. आता पॅकिंग वगैरे सगळं केलेलं आहे. आपल्याला वेळ मिळाला तर त्या ठिकाणी आपण निश्चितपणे जा. तर अशा प्रकारे कायम त्या ठिकाणी स्वतः व्यवसाय कसा नव्याने सुरू करता येईल. कारण आता स्टार्टअप मध्ये नवीन संधी जी आहे कुठलाही व्यवसाय सुरू करण्याची ती शोधणं फार गरजेचं आहे. आणि आता या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये अनेक जणांनी काहीतरी नवीन अशा प्रकारच्या संधी त्यामध्ये शोधल्या आणि त्याप्रमाणे ते काम त्यामध्ये करत असतात. शहरांमध्ये खूप चांगल्या घरांमध्ये बघितलं, चांगले बेंगलोज आहेत बांधलेले, पण तिथे आमच्याकडे पुरणपोळी तयार करून मिळेल असा एक छोटा बोर्ड त्यांनी त्यामध्ये लावलेला आहे. त्याला आपण हसण्याचं कारण नाही, तो पण एक त्यांचा आपण छोटा मोठा व्यवसाय त्यामध्ये समजायला हरकत नाही. तर अशा प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांना देखील याच्यातनं प्रेरणा मिळेल आणि त्यामधनं विद्यार्थी सुद्धा काहीतरी व्यवसायामध्ये प्रवृत्त होतील. कारण आता अलीकडच्या काळामध्ये नोकरी हा अतिशय महत्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांना आहे. आणि आपल्या ग्रामीण भागातली मुलं जी आहेत, पिंपळगावचा जर विचार केला तर याच्यामध्ये ॲग्रो बेस्ड स्टार्टअप इंडस्ट्रीज आपल्याला कशा आणता येतील असा विचार होणं त्यामध्ये फार गरजेचा भाग आहे. आणि या दृष्टिकोनातून आपण या महाविद्यालयामार्फत जर याचं कामकाज चांगलं केलं तर त्याचा फायदा आपल्याला नॅक साठी सुद्धा त्यामध्ये होईल. आणि आता प्रत्येक ऍक्टिव्हिटी म्हटलं की इट शुड बी लिंक अँड असोसिएटेड विथ नॅक असंच महत्वाचा भाग त्याच्यामध्ये झालेला आहे. म्हणून हा भाग आपल्याला नॅकच्या दृष्टिकोनातून देखील महत्वाचा. मग अशीच मी सरांना म्हटलो की आता AAA जे आहे त्याच्या पण तयारीला आपल्याला लागायचंय. तर त्यासाठी आता आपलं IQAC डिपार्टमेंट तुम्हाला काही सूचना, काही फॉर्मॅट देतील, त्याप्रमाणे ते AAAचे पण माहिती तुम्ही जमा करा. म्हणजे आपल्याकडे AAAचं ऑडिट आपल्याला कमिटी त्यामध्ये बोलवायची, बाहेरची तज्ञ समिती आपल्याला त्यामध्ये बोलवायची आहे की ज्यांच्या मार्फत आपल्याला चांगलं AAA ऑडिट त्यामध्ये करून घ्यायचं. मग प्रत्येक विभागाची आता ती जबाबदारी राहणार, म्हणजे एक प्रकार नॅकच असणार आहे. तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन तुमच्या डिपार्टमेंटचं त्यामध्ये द्यायचंय. आता बऱ्याच जणांना त्या ठिकाणी नॅकचे क्रायटेरिया वगैरे सगळं माहिती आहे. काही ठिकाणी ते क्रायटेरियाचं वाचन पठण चालतं त्यामध्ये, पण ते न करता आपल्याला आता डायरेक्टली जे काही त्याचं आउटपुट पाहिजे त्याच्यावर आपल्याला काम त्यामध्ये करायचं आहे. त्या दृष्टीने पण आपण प्रयत्न करूया. मी पुन्हा यासाठी उपस्थित अजिंक्य कुलकर्णी यांचं स्वागत करतो आणि त्यांच्या भाषण आपण सगळ्यांनी ऐकावं अशी मी विनंती करतो. थँक्यू व्हेरी मच. प्राचार्य सरांनी दिलेल्या सूचनेचा आणि मार्गदर्शनाचा नक्कीच या ठिकाणी सकारात्मक विचार सर्वच जण करतील. आपापल्या विद्यार्थ्यांना गरजेसाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या अवेलेबल पण महाविद्यालयामार्फत करून देते. आता आपण जे काही या ठिकाणी मार्गदर्शकांचं व्याख्यान आयोजित केलंय याच्यामध्ये एक थोडस इंटरॅक्ट होण्याची पण तुम्हाला संधी आहे. जर तुम्हाला कुणाला काही स्टार्टअप विषयी प्रश्न असतील तर त्यांच्याशी तुम्ही डायरेक्टली बोलू शकता. ठीक आहे. अजिंक्य कुलकर्णी यांना मी विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करून सुरुवात करावी. नमस्कार, माझा आवाज ऐकू येतोय का? माझा आवाज ऐकू येतोय का? येस सर येतोय. येस, धन्यवाद. शिंदे सर आणि इथे जमलेले सगळे प्राचार्य आणि विद्यार्थी, प्राध्यापक आणि विद्यार्थी, मला इथे बोलवल्याबद्दल पहिल्यांदा मी धन्यवाद देतो. आणि माझं प्रेझेंटेशन चालू करतो. मी 15 स्लाइडचं प्रेझेंटेशन बनवलंय. एंटरप्रेन्योरशिप, स्टार्टअप, बिझनेस काय फरक असतो, काय नाही, आणि कशी करता लाईक, आणि त्या म्हणजे त्यातले थोडे नुआन्सेस त्याबद्दल आपण बोलू. आणि देन we'll open it up for questions. So maybe I'll start the presentation right away. माझी स्क्रीन दिसते का? ठीक आहे. यस सर दिसतोय. हा, स्टार्टअप बिझनेस याच्या आधी जाण्याआधी विल टेक अ लुक
की ऑन्टरप्रिनरशिप म्हणजे काय, बिझनेस म्हणजे काय आणि त्यात फरक काय असतो, राईट. कशी करतात, काय बेसिक्स असतात, जे काय माझे लर्निंग्स आहेत, मी जे शिकलो आहे ते मी इथे तुमच्या पुढे ठेवेन आणि होप दॅट इज युजफुल. सो लाईक आय विल लाईक टू स्टार्ट विथ अनॉलॉजी, की कम्प्युटर्स मध्ये दोन पार्ट असतात, राईट. देर इज अ हार्डवेअर अँड देर इज अ सॉफ्टवेअर. हार्डवेअर म्हणजे तुमचा पीसीओ, मॉनिटर, मदरबोर्ड, चिप, देर इज रॅम, देर इज प्रोसेसर, राईट. आणि त्याच्यावर दुसरे काही काही सॉफ्टवेअर्स असतात. मग ते पहिले ऑपरेटिंग सिस्टीम असते, की विंडोज असेल, ऍपल असेल, अँड्रॉइड असेल. त्यात छोटे छोटे ऍप्स असतात कुठले कुठले, की मायक्रोसॉफ्ट ऑफिस असेल किंवा कुठलं व्हॉट्सअप असेल किंवा काय असेल, राईट. सो तसंच थोडं ह्युमन बिंगच्या बाबतीत असतं. जेव्हा आपण जन्माला येतो, वी बॉर्न विथ सम हार्डवेअर, राईट. की प्रत्येकाचे स्वभाव विशिष्ट असतात काही काही, आणि तुमचं एक प्रत्येकाचं इन्क्लिनेशन असतं सुरुवातीला, आणि ते हार्डवेअर मधून येतं, बायोलॉजी मधून येतं, राईट. आणि जसे जसे आपण मोठे होत जातो, पहिले घरी, मग शाळेत, मग कॉलेजमध्ये, आता जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये आहात तेव्हा देर इज अ समबडी राईट्स अ सॉफ्टवेअर ऑन यू, की मग त्यात बेसिकली की व्हॅल्यूज सिस्टीम असतील, इन्फॉर्मेशन असेल, नॉलेज असेल, विजडम असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही अक्वायर करत जातात, राईट. सो अशा पद्धतीने तुमचे सॉफ्टवेअर विकसित होत असतं, राईट. सो नाउ विल कम बॅक टू दिस अनॉलॉजी लेटर पार्ट ऑफ द प्रेझेंटेशन, राईट. सो नाउ बेसिकली स्टार्टअप करायचा, बिझनेस करायचा किंवा काही जरी करायचं तरी त्याच्यात ऑन्टरप्रिनरशिप हा बेसिक घटक असतो. आणि व्हॉट इज ऑन्टरप्रिनरशिप इज टेकिंग ओनरशिप, राईट. की अँड ऑन्टरप्रिनरशिप म्हणजे बिझनेस नाही. जेव्हा आता इथे हा तुम्ही मला इन्व्हाइट केलं, तुमच्या प्राचार्यांनी, पाटील सर आणि बाकी सगळ्यांनी, दे टूक ओनरशिप, की अरे हा विद्यार्थ्यांना स्टार्टअप बद्दल कळलं पाहिजे म्हणून आपण हे करतोय. दॅट इज टेकिंग ओनरशिप. सो जे कोणी ओनरशिप घेतात, दे आर ऑन्टरप्रिनर्स. यू नीड नॉट स्टार्ट समथिंग न्यू टू बी अन ऑन्टरप्रिनर, राईट. आता ओनरशिप कशाची, तर ओनरशिप इज ऑफ अदर्स प्रॉब्लेम, राईट. की हाऊ डू यू हेल्प अदर पीपल विथ देअर प्रॉब्लेम, राईट. दॅट इज बेसिकली ऑन्टरप्रिनरशिप, राईट. मग ती कुठल्याही पद्धतीने असेल. जेव्हा तुमचे प्राध्यापक तुम्हाला शिकवत असतात, दे आर टेकिंग ओनरशिप, की तुम्हाला ते ज्ञान मिळावं, तुम्हाला ते कळावं. सो दे आर ऑल्सो डुईंग दॅट काइंड ऑफ ऑन्टरप्रिनरशिप, राईट. So basically, you take ownership of others' problem and help them figure it out. की बेसिकली मग तुम्ही कशा पद्धतीने मदत करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला समोरच्याला मदत करता. दॅट इज व्हॉट इज ऑन्टरप्रिनरशिप. नाऊ जेव्हा तुम्ही दुसऱ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता तेव्हा तुम्ही व्हॅल्यू क्रिएट करतात, ठीक आहे. आणि ती व्हॅल्यू कॅप्चर करण्यासाठी तुम्ही एक बिझनेस स्टार्ट करतात, विच इज अ मटेरियलिस्टिक ओनरशिप, राईट. सो जुन्या काळी आपण जर पाहिलं, एडिसन, टेस्ला हे सायंटिस्ट होते. यांनी सुद्धा व्हॅल्यू क्रिएट केली. जेव्हा एडिसननी लेट असे दिव्याचा शोध लावला, तेव्हा त्यांनी खूप मोठी व्हॅल्यू क्रिएट झाली. लोक रात्री ट्रॅव्हल, लाईट, इलेक्ट्रिसिटीचं इन्व्हेन्शन, बल्बचं असेल, राईट. तिथून खूप मोठी व्हॅल्यू क्रिएट झाली. बट ते स्वतः श्रीमंत झाले का? कारण त्यात स्वतःला त्यांना ओनरशिप मिळाली का? तर नाही. इफ यू लुक एट स्टीव्ह जॉब्स किंवा एलन मस्क असतील, टेस्लाचे फाउंडर किंवा स्पेसएक्सचे फाउंडर आहेत एलन मस्क. सो त्यांनी काय केलं, की त्यांनी त्याच्यावरून बिझनेस चालू केला, राईट. की कॅप्चर व्हॅल्यू. सपोज कुठलं, लेट्स से आपण ऍपलचं एक्झाम्पल बघू, किंवा एलन मस्क आता इलेक्ट्रिक व्हेकल विकतात, ठीक आहे. तर ते आर सॉल्व्हिंग अ प्रॉब्लेम, की इलेक्ट्रिक गाडी कोणाला तरी पाहिजे आणि ते बनवतात. ती बनवायचं दे कुड हॅव सेड की मी हे पेटंट बनवला, तर दुसऱ्या कोणी गाडी बनवा. पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी एक बिझनेस फॉर्म केला आणि त्याची ओनरशिप कॅप्चर केली. सो इफ यू आर ऑन्टरप्रेनर, यू फॉर्म अ बिझनेस टू कॅप्चर दॅट व्हॅल्यू. सपोज तुम्ही कोणाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, त्यातून 10 रुपयाची व्हॅल्यू क्रिएट केली, तुम्ही 2 रुपये स्वतःसाठी चार्ज केलं त्यासाठी, दॅट इज कॅप्चरिंग व्हॅल्यू, राईट. सो दिस इज व्हॉट बिझनेस इज, राईट. नाऊ कमिंग टू द मिथ, की स्टार्टअप आणि नॉर्मल बिझनेस. बिकॉज आता हल्ली अशी एक फॅशन झाली की कुणी कशालाही स्टार्टअप म्हणतं. सपोज लाईक सरांनीच आता सुरुवातीला एक उदाहरण दिलं, की कुणी जर लाईक एक दुकान चालू केलं किराणा मालाचं, तर ते स्टार्टअप आहे का? तर नाही. तर व्हॉट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन स्टार्टअप अँड नॉर्मल बिझनेस? सो फरक हा असतो, स्टार्टअप जेव्हा चालू करतात, दॅट इज टू चेंज अ वर्ल्ड व्ह्यू. सो तुम्हाला तुमची एक धारणा असते, की आज जग असं आहे आणि जग असं असायला पाहिजे. ते असं असायला पाहिजे हे करायची जी ही जर्नी आहे, ती स्टार्टअपच्या थ्रू होते.
सो जर आपण एक्झाम्पल घेतलं ऍपलचं राईट किंवा फेसबुकचं घेतलं राईट. फेसबुक चालू व्हायच्या आधी देर वॉज नो वे यू कुड कम्युनिकेट, यू कुड फाइंड आउट फ्रेंड्स किंवा तुमचे जुने कलिग्स, नातेवाईक, मित्र शाळेतले जुने, की तुम्ही फाइंड आउट करू शकाल जाऊन ऑनलाईन राईट. आणि फेसबुकचं असं म्हणणं होतं की असं असायला पाहिजे राईट, जगात असं असायला पाहिजे. सो स्टार्टअप हे वर्ल्ड व्ह्यूशी रिलेटेड असतात. बिझनेस हा त्याचा बाय प्रॉडक्ट असतो राईट. की सपोज आता सुद्धा आम्ही करतोय Win12 आम्ही चालवतोय राईट. त्याच्यात व्हॉट वी ऑब्झर्व की अशा खूप ऍसेट क्लासेस आहेत, अशा खूप इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज आहेत ज्या रिटेल इन्व्हेस्टर्सला अवेलेबल नाही, ज्या फक्त जर तुम्ही खूप श्रीमंत असाल तरच तुम्हाला अवेलेबल आहे. आणि आम्हाला असं वाटतं की त्या अवेलेबिलिटी, त्या ऑपॉर्च्युनिटीज रिटेल इन्व्हेस्टरला सुद्धा असायला पाहिजे, म्हणून आम्ही स्टार्टअप करतोय राईट. सो इट इज अबाउट वर्ल्ड व्ह्यू. स्टार्टअप्स आर ऑल अबाउट वर्ल्ड व्ह्यू. नॉर्मल बिझनेस इज अबाउट मेकिंग मनी. So it's not like startup don't make money, but making money is a byproduct. Their mission is to change something in the world, right? Make world a better, right? And obviously जेव्हा तुम्ही असं वर्ल्ड व्ह्यू घेऊन चालतात राईट, तेव्हा त्यात खूप अनसर्टनिटी असते, बिकॉज खूप गोष्टी चेंज होत असतात आणि तुम्ही यू आर फायटिंग अगेन्स्ट द ऑड. जग रोज न रोज नाही चेंज होत राईट. आणि जगात एका वेळी लाईक लाखो गोष्टी चेंज नाही होत, त्यात 10-15 किंवा हजारच गोष्टी चेंज होतील राईट. सो अनसर्टनिटी खूप असते स्टार्टअप मध्ये. नॉर्मल बिझनेसमध्ये तुमचा स्कोपच तुम्ही छोटा ठेवू शकतात राईट. आणि त्यात तुम्ही अनसर्टनिटी खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकतात. की सपोज कोणी मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट उघडलं तर त्याचा सप्लाय कुठं असणार आहे, त्याचे कस्टमर्स कुठं असणार आहेत, आणि तेवढंच मॅन्युफॅक्चर करून विकायचं राईट. सो द अनसर्टनिटी इज लेस. नाऊ कमिंग टू स्केल. नॉर्मल बिझनेसमध्ये जनरली स्केल कमी असते किंवा ते हळूहळू स्केल होतात. आता स्टार्टअप हे वर्ल्ड व्ह्यूच चेंज करत असतात राईट. सो इफ दे आर सक्सेसफुल दे आर गोइंग टू चेंज द वर्ल्ड अँड स्केल ऑफ द वर्ल्ड इज ह्यूज. सो जनरली स्टार्टअपची स्केल खूप जास्त असते राईट. नाऊ सो स्केल वाईज स्टार्टअप्स आर व्हेरी स्केलेबल. नॉर्मल बिझनेस आर स्लोली स्केलेबल और जनरली नॉट स्केलेबल राईट. देन देर इज लाईक इफ यू लुक एट प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, स्टार्टअपची ऑब्व्हियसली कमी असते कारण वर्ल्ड व्ह्यू चेंज होणार असं किती वेळा होतं, खूप कमी वेळा होतं राईट. आणि नॉर्मल बिझनेसची त्यापेक्षा जास्त असते. गॅरंटेड नसतो नॉर्मल बिझनेसही चालेल, बट जर तुम्ही एक्झिक्युशनवर फोकस केला तर नॉर्मल बिझनेस चालेलच. स्टार्टअपच्या मध्ये लकही खूप असतं, वर्ल्ड व्ह्यू चेंज होण्यामागे बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात राईट. सो प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस इज व्हेरी लेस. नाऊ काय होतं, आपण सगळ्या न्यूज बघतो किंवा हे बघतो, याच्यात स्टार्टअप फाउंडर्सला खूप ग्लोरिफाय केलं जातं. सो इज वन थिंग बेटर देन अदर, की स्टार्टअप चांगला नॉर्मल बिझनेस पेक्षा, असं आहे का? तर असं मुळीच नाहीये. व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट की तुम्हाला काय करायचंय, आणि हा कॉल कॉन्शियसली सजगतेने घेता आला पाहिजे. की जर मी उगच काहीतरी करायला म्हणून स्टार्टअप करायला गेलो, माझं आर्थिक नुकसानही होणार, माझ्या वेळेचंही नुकसान होणार. एम आय प्रिपेअर्ड फॉर इट? जर मी प्रिपेअर्ड नसेल आणि मी सक्सेसफुल होणार नसेल तर उपयोग नाही. सो त्यापेक्षा नॉर्मल बिझनेस केलेलं सांग. म्हणजे नॉर्मल बिझनेस हा काही वाईट नाहीये, त्यात लोक पैसे कमवतात, पैसे कमवणं अजिबात वाईट नाही. आणि पैसे कमवा, फक्त पण त्या ग्लोरिफिकेशनमुळे बरेच लोक मी पाहतो की ते स्टार्टअप करायला जातात. ते त्यांचा पैसा स्वतःचा खर्च करतात, वेळ खर्च करतात, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट असते. तोच जर वेळ त्यांनी दुसरीकडे जॉब केला असतात, त्यांनी चांगले पैसे, आणि त्यानंतर येणारं फ्रस्ट्रेशन हे असतं. सो जे करतो ते ह्या गोष्टी लक्षात ठेवून केलं पाहिजे की स्टार्टअप करतात त्याच्या फेल्युअरचा चान्स हमेशा कायम जास्तच असणार आहे राईट. आणि मगच त्याच्यानुसार तुम्ही प्लॅनिंग वगैरे सगळं केलं पाहिजे. नाऊ कमिंग बॅक टू द ऑन्टरप्रिनरशिप क्वेश्चन राईट, की व्हॉट इज ऑन्टरप्रिनरशिप इज हाय डिग्री ऑफ ओनरशिप. सो इट हॅज टू बी इन हार्डवेअर. लाईक आता इथं रजिस्ट्रेशन करून काही मुलं आलेत, तर ते का, मुलं मुली जे काय, ते का आलेत की त्यांच्या हार्डवेअरमध्ये त्यांनाही शिकायचंय, त्यांनाही उत्सुकता आहे, त्यांनाही क्युरिओसिटी राईट. सो ज्याच्याकडे ती ओनरशिप असते ती, आणि ती मग कुठेही ती कुठेही दिसते. मग त्यासाठी स्वतःचाच बिझनेस केला पाहिजे असंही नाही. प्राध्यापकांमध्ये सुद्धा ती हाय डिग्री ऑफ ओनरशिप दिसते, की काही शिक्षक खूप जास्त तळमळीने शिकवतात, की त्यांना असं वाटतं की मुलांचं चांगलं राईट. दॅट इज हाय डिग्री ऑफ ओनरशिप राईट. सो इट्स इन युअर हार्डवेअर राईट. सो नाऊ कमिंग टू स्टुडंट्स, की जर तुम्हाला पुढे ऑन्टरप्रिनर बनायचं आहे, सो ऑन्टरप्रिनर इज बेसिक फॉर, तुम्हाला स्टार्टअप करायचं असेल किंवा तुम्हाला बिझनेस करायचा असेल. सो ऑन्टरप्रिनरशिप इज बेसिकली हाय डिग्री ऑफ ओनरशिप. टेक ओनरशिप ऑफ अदर्स प्रॉब्लेम अँड सॉल्व्ह इट राईट. सो व्हॉट इज ऑन्टरप्रिनरशिप इज चुझिंग द प्रॉब्लेम यू लाईक अँड सॉल्विंग इट राईट. की बरेच प्रॉब्लेम असतात लोकांना, तुम्ही कुठलाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आणि तो सॉल्व्ह करणं गरजेचं असतं. आणि ते कुठला आवडतं तुम्हाला हे त्याच्या आवडीनिवडीवर असतं. हार्डवेअर, सॉफ्टवेअर, की मुळात तुमचा कल कसा आहे, त्यानंतर तुम्ही कुठल्या वातावरणात वाढले,
राईट. त्याच्यानुसार तुम्ही लाईक त्यानुसार तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज पण दिसतात, प्रॉब्लेम्सही दिसतात, राईट. आणि त्यानुसार आणि द एंटरप्रेन्योरशिप इज बेसिकली अबाउट सॉल्व्हिंग द प्रॉब्लेम यू लाईक. त्यानुसार तुम्ही प्रॉब्लेम चूज करतात तुमच्या आवडी निवडीनुसार आणि तो सॉल्व्ह करतात. त्यातून व्हॅल्यू क्रिएट होते. व्हॅल्यू क्रिएट मधून जर तुम्ही कॅप्चर केला तर तुम्ही ते बिझनेसच्या थ्रू पैसे कमवता. सो दॅट इज entrepreneurship, right? So now how to be entrepreneurship, we start taking ownership, like start looking for problems to solve. So suppose like before we start getting into detail, right, जर तुम्हाला पुढे जाऊन असं काही करायचं असेल तर आता त्यासाठी कसं प्रिपेअर करावं, तर एक आहे की लाईक टेक ओनरशिप प्रॉब्लेम्सची, आजूबाजूला दिसणाऱ्या की लाईक स्टार्ट सॉल्विंग अदर्स प्रॉब्लेम, दॅट विल गिव्ह यू लॉट ऑफ इन्साइट्स. सेकंड, स्टार्ट लुकिंग फॉर प्रॉब्लेम्स व्हेरी कॉन्शियसली, की कुणाला काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतोय, काय प्रॉब्लेम होतोय, आणि मग तुम्हाला कळायला लागेल की अरे खूप प्रॉब्लेम आहेत, मग तो कसा सॉल्व्ह करायचा, राईट. त्याची स्किल बिल्ड करायची आणि त्याची स्किल बिल्ड करणं गरजेचं असतं. आणि ह्याच्यात 3 बेसिक सगळीकडे गोष्टी येतात. वन इज एम्पथी, की तुम्ही ज्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय त्याच्या शूज मध्ये जाऊन म्हणजे त्याच्या रोलमध्ये जाऊन त्याला काय प्रॉब्लेम फेस होतोय, का होतोय, आणि हाऊ कॅन यू सॉल्व्ह इट बेस्ट वे. हे दॅट इज एम्पथी, राईट. की दुसऱ्याचं इमोशनल अंडरस्टँडिंग जाणून घ्यायचं त्या प्रॉब्लेम बद्दल आणि देन यू सॉल्व्ह इट. सो एम्पथी इज रिलेटेड टू अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम डीपली. नाउ हसल इज हाऊ डू यू सॉल्व्ह इट. की दॅट मीन्स हसल इज बेसिकली नॉट टेकिंग नो फॉर अन आन्सर, राईट. की लगे रहो त्याच्यावर, लाईक यू हॅव टू कीप ॲट इट, की जोपर्यंत सॉल्व्ह नाही होत मी करत राहील, राईट. हे 2 बेसिक्स झाले. आणि थर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट, की जेव्हा तुम्ही एंटरप्रेन्योर बनाल, व्हॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट इज की स्टोरी टेलिंग. की सपोज तुम्हाला उद्या कस्टमरला हेच समजून सांगायचं की मला हा प्रॉब्लेम जास्त कळतो आणि माझं सोल्युशन चांगलं आहे. सो हाऊ डू यू टेल इज ऑल स्टोरी टेलिंग. स्टोरी टेलिंग म्हणजे स्टोरी हे आपण खूप एखादी गोष्ट अशा अर्थी नाही म्हणत मी इथे, की जे तुम्ही करताय त्याच्यात एक स्टोरी असते, की सपोज हा प्रॉब्लेम आहे तर तो आर्टिक्युलेट कसा चांगल्या पद्धतीने करताय, तो कळेल अशा भाषेत कसा सांगता येईल, तुम्हीच त्यासाठी बेस्ट आहे सॉल्व्ह करायसाठी, हे कस्टमरला कसं कन्व्हिन्स करता येईल. दिस इज ऑल पार्ट ऑफ स्टोरी टेलिंग. or you can say better communication, right? So these are all basic traits. So empathy, hustle and storytelling, ह्या 3 गोष्टी are very important if you want to be an entrepreneur in future, right? So yes, so those were basics of entrepreneurship, startup business, in general, what I wanted to talk about. Now I hope this was useful. Any questions, anything you have, any feedback, happy to answer. इथे ऑनलाईन कोणाला शंका असतील तर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचं आहे. आता काही शंका, काही प्रश्न आधी आलेले होते ते आपण एक एक करून कुलकर्णी सरांना सांगू आणि कुलकर्णी सर त्यावर आपल्याशी संवाद साधतील. पहिला एक प्रश्न आहे, आपणास कधी जाणवते की आपण नोकरी किंवा वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याऐवजी स्वतः स्टार्टअप सुरू करावा? ऍक्च्युली असं म्हणजे माझ्या पर्सनल बाबतीत सांगायचं तर मला काहीतरी वेगळं करायचं होतं, त्यामुळं आय स्टार्टेड एक्सप्लोरिंग आणि ते झालं. असं इट इज नॉट अ कॉन्शियस कॉल की चला आता स्टार्टअप करूया. इट इज नेव्हर दॅट वे. म्हणजे लाईक यू हॅव टू बी क्युरियस अँड कीप ॲट इट, अँड लाईक जेव्हा तुम्हाला वाटतं यू आर प्रिपेअर्ड, यू जम्प ॲट इट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज, हा व्यवसाय सुरू करताना करोडो रुपयांची उलाढाल होते, त्याबद्दल भीती किंवा काळजी वाटते का? भीती नाही वाटत, काळजी वाटतेच. आणि ते कामही आहे की जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या व्यवसायात असाल तेव्हा यू हॅव टू केअर फॉर अदर पीपल मनी. सो व्हॉट हेल्प्स, म्हणजे जे सगळ्यात जास्त हेल्पफुल जे आम्हाला झालंय की वी आर कम्प्लिटली ट्रान्सपरंट अबाउट द रिस्क इन्व्हॉल्व्ड. जेव्हा लोक पैसे गुंतवतात तेव्हा आम्ही
क्लिअरली त्यांना ह्या रिस्क सांगतो की ह्याच्यात या रिस्क आहेत, आणि जर तुम्हाला या रिस्क बाबत या रिस्क घ्यायची तुमची तयारी असेल तरच इन्व्हेस्ट करा. ओके सो दॅट डेफिनेटली हेल्प्स. ओके सर, पुढचा प्रश्न आहे, कोणताही व्यवसाय करताना सर्वप्रथम अडसर येतो तो म्हणजे आपला कुटुंबियांचा किंवा आपलं आप्त स्वकीयांचा. जसं लग्न झालं असेल, विवाहित असेल तर पत्नी किंवा मैत्रीण किंवा आई वडील, भाऊ बहीण. तर असा आपला याबाबत काही अनुभव असेल तर तो शेअर करा. हे ऍक्च्युली खरं आहे. म्हणजे आय वॉज व्हेरी लकी की माझ्या वडिलांचाच स्वतःचा बिझनेस आहे. त्यामुळे बिझनेस करणं ही काही फार म्हणजे चुकीची गोष्ट आहे, अवघड गोष्ट आहे, आपल्याला न जमणारी गोष्ट आहे, असा विचार मुळातच फॅमिलीमध्ये नव्हता. बट मी बऱ्याच मित्रांचं असं बघतो की फॅमिलीकडूनच खूप रेजिस्टन्स येतो. राईट. तर त्यासाठी म्हणजे फायनान्शियल बॅकिंग स्ट्रॉंग करायचं स्वतःचं हे फार गरजेचं असतं की 12 महिने 24 महिन्यासाठी तुमच्याकडे तेवढा हे आहे का, म्हणजे घर चालवण्यासाठी पैसा आहे का, हे फार महत्वाचं असतं. जर लग्न झालेलं असेल तर आजकाल तर सगळेच नोकरी करतात. सो जर बायको नोकरी करत असेल तर दॅट ऑल्सो हेल्प्स. बट जे ह्याच्यात हेच असतं की जर तुम्हाला तेवढी खरंच तळमळपेक्षा तेवढी जर तुमच्यात आग असेल, फायर असेल, तर यू विल गेट पास्ट इट. म्हणजे धंदा करणं कधीच सोपं नसतं. राईट. सो घरचे चॅलेंज आहेत ती संपली की बाहेरचे चॅलेंज, देर आर ऑलवेज चॅलेंजेस पीपल. म्हणजे तर म्हणजे धंद्यात उडी मार म्हणजे ती सगळे चॅलेंजेस फेस करायची तयारी असायलाच पाहिजे. हे जस्ट फर्स्ट लेवल ऑफ चॅलेंज आहे. ह्याला तुम्ही थोडं प्रिपेअर करून उतरू शकता थोडं, बट ते म्हणजे असं काही संपणार ते चॅलेंज असं तर होणार नाही. ओके, धन्यवाद सर. आमच्या ऑडियन्सला आपल्या प्रॉडक्ट्स बद्दल सांगा. प्रॉडक्ट बनवताना मार्केट सर्वे आपण कसा केला याबद्दल थोडी माहिती सांगा. शुअर. सो आमचे प्रॉडक्ट्स आर पीपल लाईक वी आर बेसिकली ट्राइंग टू बिल्ड. आमचे प्रॉडक्ट्स आर रिप्लेसमेंट फॉर डेट म्युच्युअल फंड. सो राईट. तर आणि दे आर टार्गेटेड ॲट अ व्हेरी स्पेसिफिक सेगमेंट, पीपल इन 30% टॅक्स ब्रॅकेट. राईट. तर फॉर्च्युनेटली फॉर अस की हे प्रॉडक्ट आम्ही स्वतःसाठीच बिल्ड करत होतो. की जेव्हा मी एमस्वाईप मध्ये होतो तेव्हा मला लक्षात आलं की असे बरेच प्रॉडक्ट आहेत जे माझ्याकडे इतका पैसा नाही म्हणून मला ऍक्सेसिबल नाही आहेत, आणि दे शुड बी ऍक्सेसिबल फॉर पीपल लाईक मी. राईट. सो जेव्हा तुम्ही स्वतःसाठीच प्रॉब्लेम फेस करतात आणि त्यासाठीच बिल्ड करतात तेव्हा थिंग्स बिकम मच इझियर, बिकॉज तुम्हाला फर्स्ट हँड नॉलेज असतं की का करायचं, कुठला प्रॉब्लेम आहे, काय आहे, हे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला अंदाज असतो. जेव्हा तुम्ही नसतात तर तो सेगमेंट कुणासाठी बिल्ड करताय ही फर्स्ट क्लॅरिटी येऊन त्या सेगमेंट मधल्या 100-200 लोकांशी डिटेलमध्ये बोललं की तुम्हाला आयडिया लागत जाते थोडी थोडी. सो ती फार म्हणजे डेलिकेट प्रोसेस असते, थोडी पेशन्स वाली प्रोसेस असते की तुम्हाला तेवढं बोलत राहावं लागतं, लोकांशी संवाद साधत राहावं लागतं, आणि मग तुम्हाला अंदाज येतो की आपण काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. त्याला सोल्युशन हेच आहे की डिफाईन युअर कस्टमर प्रॉपरली आणि टॉक टू मोर ऑफ देम, ॲटलीस्ट 100 ऑफ देम. येस सर. आपण करू इच्छितो तो स्टार्टअप चालेल किंवा नाही ते कसे व केव्हा ठरवावे, जेणेकरून त्यातून बाहेर पडायचे असेल तर ते कसं ठरवावं याबद्दल माहिती द्या सर. म्हणजे स्टार्टअप चालू केल्यावर जर हा क्वेश्चन असेल तर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू प्रेडिक्ट. जनरली वेन यू रन आउट ऑफ रिसोर्सेस, म्हणजे जेव्हा तुमचे रिसोर्सेस संपतात तेव्हा स्टार्टअप मधून बाहेर पडतात जनरली फाउंडर. आणि ते रिसोर्सेस 2-3 टाईपचे असतात. एक तर पैशाचे असतात, आणि त्यापेक्षा मोठा इम्पॉर्टंट असतो तुमची मेंटल एनर्जी. राईट. की जेव्हा तुम्हाला लाईक वेन यू रन आउट ऑफ दॅट एनर्जी ॲज अ फाउंडर, तेव्हा तुम्हाला लाईक यू नो की अरे मला मजाच येत नाही हे करायला, म्हणजे तेव्हा बाहेर पडण्याचा वेळ असते जनरली. जेव्हा तुमचे पैसे संपतात तेव्हा इथं तुमच्याकडे चॉईसच नसते, तेव्हा बाहेर पडावंच लागतं. राईट. बट that is very late. Generally founders run out of energy first. तेजस घाडगे म्हणून पार्टिसिपंट आहे, त्यांनी हँड रेज केलेला आहे. तर घाडगेंना जर काही विचारायचं असेल तर माईक ऑन करून बोलू शकतात. तेजस घाडगे, काही शंका आहे? ओके. इतरही कुणाला जर शंका असेल, त्यांनी हँड रेज जरी नसेल केलेला तरी ते माईक ऑन करून बोलू शकतात.
ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, गुंतवणूकदारांचा विश्वास मिळवणे व टिकवून ठेवणे यासाठी गुंतवणूकदारांचा म्हणू शकतो किंवा ग्राहकांचा म्हणू शकतो, यासाठी काय करता येईल? बी ट्रान्सपरंट. म्हणजे इन्व्हेस्टमेंट्स हे क्षेत्रच असं आहे की जिथं एकदा विश्वास गेला की परत कधीच येऊ शकत नाही. त्यामुळे ती तडा जाऊ नये ह्याच्यासाठी जे करता येईल त्यात सगळ्यात महत्वाचं असतं की बऱ्याच वेळा तुमचं ग्रीड तुम्हाला तो सेल करायचा असतो, त्यामुळे तुम्ही पूर्ण एज्युकेट करत नाही, पूर्ण सगळ्या रिस्क सांगत नाही, जी सगळ्यात चुकीची गोष्ट असते. जर तुम्ही पहिल्यापासूनच क्लिअर राहिले की का करतोय, काय रिस्क आहेत, हे ग्राहकाला जर क्लिअरली कळत असेल तर ते म्हणजे तो विश्वास टिकून राहतो. आपण करत असलेल्या स्टार्टअप मध्ये विपणन त्याला रिचिंग टू क्लायंट्स म्हणू शकतो, ही व्यवस्था कशी होते? आता ह्याच्यात प्रत्येक स्टार्टअपची एक वेगळी स्ट्रॅटर्जी असते. ह्याच्यात हेच असतं की याला GTM असं म्हणतात, गो टू मार्केट स्ट्रॅटर्जी. त्यात जेव्हा तुम्ही 100-200 कस्टमरशी बोलतात त्यावेळी तुम्हाला अंदाज येतो की हे आपण जे प्रॉडक्ट बनवतोय ते कस्टमर कुठं शोधतोय, ऑनलाईन शोधतोय, ऑफलाईन शोधतोय, मित्राला विचारतोय का कुठल्या ऍपमध्ये शोधतोय, कुठलाही करतोय. आणि त्यातूनच तुम्हाला लक्षात येतं की अरे हा ज्या पद्धतीने सुचतोय किंवा ही कस्टमर ज्या पद्धतीने ते प्रॉडक्ट शोधते, जिथे शोधते तिथं मी जायला पाहिजे, तिथं मी ऍडव्हर्टाईज करायला पाहिजे. सो कस्टमर रिसर्च हा स्टार्टअपला मधला खूप मोठा भाग असतो की ज्याच्यात तुम्ही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बरोबर कळत जातात. त्यासाठी त्याला सोल्युशन काहीच नाही दुसरं की 100-200 लोकांचा बरोबर डिटेल तुमच्या प्रॉडक्ट बद्दल, त्यांच्या हॅबिट्स बद्दल लाईक डिस्कशन केलं की ही आयडिया लागत नाही. येस, कुणाला शंका असेल तर बोलू शकतात, अदरवाईज माईक ऑफ ठेवा ही विनंती. पुढील प्रश्न असा आहे की अनेक इनोव्हेटिव्ह कल्पनात्मक सृजनात्मक आयडिया आपल्या सुचल्या असतील स्टार्टअप सुरू करताना किंवा या क्षेत्रात, त्यातील काहीवर आपण काम देखील केलेलं असेल आणि फायदेशीर नाही किंवा कठीण आहे अशा तुम्हाला कुठल्या आयडिया वाटल्या होत्या का? असतील तर आपण त्या कशा मॅनेज केल्या त्याबद्दल सांगा. नाही, अशा कुठल्या आयडिया जनरली नसतात. आयडिया फिल्टरिंगसाठी बऱ्याच आयडिया असं असतात की ज्यांचं मार्केटच मोठं नसतं. त्या आम्ही फिल्टर आउट केल्या. बट त्या सोडल्या तर ज्या स्टार्टअप म्हणजे डिफिकल्टी असणारच. सो तुम्ही हार्डनेसवर फिल्टर आउट नाही करू शकत की ही खूपच हार्ड आहे म्हणून आपण करायला नको. त्यात मेनली हेच येतं की तुम्हाला काय करायला आवडतंय ऍज अ फाउंडर, हे कारण तुम्हाला ते डे इन डे आउट करायचंय रे पुढचे 10, 15, 20 वर्ष, 24 तास 7 दिवस. तर तुम्हाला ते करायला मजा येते का? ती जे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय त्यात तुम्हाला इंटरेस्ट वाटतोय का? हीच सगळ्यात महत्वाची हे असते. रोजमीन शेख यांनी चॅटबॉक्स मध्ये प्रश्न टाकला होता की व्हॉट टाइप ऑफ प्रॉडक्ट यू हॅव? आम्ही बेसिकली आमचे products are called these are special type of bonds, senior secured bonds or covered bonds, right, which are replacement for debt mutual funds. मी इथे वेबसाईटचा हे टाकतोय ऍड्रेस, त्याच्यावर जाऊन तुम्हाला व्यवस्थित बघता येईल. आणि जर तुम्हाला अजून खूप डाऊट असतील तर तुम्ही आमच्या टीम सोबत 1-on-1 सेशन, एज्युकेशन सेशन म्हणतात, वेर यू कॅन ऍक्च्युअली schedule a Zoom call or audio call and understand the products and the risk in detail, because risk समजणं सगळ्यात गरजेचं असतं इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट. There is one next question. How you manage interpersonal relations among 4 partners, employees and workers? सोपं असतं, म्हणजे तसं काही फार हे नसतं. म्हणजे तुम्ही जर चांगले मित्र असाल, आम्ही 4ही फाउंडर म्हणजे वी आर गुड फ्रेंड्स, सो ह्या गोष्टी सोप्या जातात. आणि करायचं काय आणि तुझं प्रत्येकाचं काम जर डिफाईन्ड असेल तर तसं काही फार प्रॉब्लेम येत नाही. One more question on the risk versus gain or yield. At what place you position your products? म्हणजे कसं असतं की आता आमचे प्रोडक्ट जनरली 9 ते 11% रिटर्न देतात, रेट म्हणजे एफडी पेक्षा साधारण 3-4% जास्त. तर त्यात रिस्कही जास्त असणारच. म्हणजे आणि त्या काय रिस्क आहेत, त्या कशा मिटिगेट केलेल्या आहेत, पण त्या रिस्क असतात हे आम्ही समजून सांगतो, राईट. आणि आम्ही क्लिअरली सांगतो की हे हाय रिस्क प्रॉडक्ट आहेत, तर ज्यांना ती रिस्क घ्यायची तयारी त्यांच्यासाठीच हे प्रॉडक्ट आहेत, ठीक. सो
म्हणजे अशा पद्धतीने आम्ही प्रोजेक्ट करतो की बाबा ट्रान्सपरन्सी ठेवतो की बाबा हे करतोय, ह्या रिस्क आहेत, ह्या समजून घ्या, त्यानंतर चॉईस तुमचा आहे की करायचं का नाही. तुमच्या वयाचे असताना आम्ही उत्पन्नाचा कसा विनियोग करावा असा एक प्रश्न आहे सर. सेव्हिंग जास्त करा, म्हणजे ती काय फार द कन्व्हेन्शनल विजडम इज देअर की खर्च कमी करायला पाहिजे, सेव्हिंग जास्त करायला पाहिजे. डिसिप्लिन राहणं फार गरजेचं असतं. मी बरेच माझे मित्र बघतो की ते जेव्हा सेव्ह करतात खूप जास्त सेव्ह करतात, पण जेव्हा खर्च करायला लागतात मग ते फार मोठे मोठे खर्च करतात, ट्रिप्सला जातील, मोठे मोबाईल घेतील. तर ती कन्सिस्टन्सी पण बऱ्याच लोकांमध्ये मिसिंग असते. आपल्या स्टार्टअपचे मॉडेल कसे आहे? आम्ही साधारण म्हणजे मॉडेल म्हणजे बिझनेस मॉडेल वाईज आम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावर साधारण 1.5% चार्ज करतो वर्षाला. सो म्हणजे जेव्हा लोक इन्व्हेस्ट करतात, सपोज त्यांनी 2 वर्षासाठी इन्व्हेस्ट केलं तर आम्हाला 3% त्याचं लाईक रेव्हेन्यू मिळतो. सामान्य माणसाला आपले प्रॉडक्ट विकायचे असेल तर आपण त्याच्यापर्यंत कसे पोहोचतात? कसं असतं की सुरुवातीलाच तुम्ही एकदम पूर्ण सपोज तुमचा टार्गेट ग्रुप लॉंग टर्म 10 करोड लोकांना विकायचा आहे, तर तुम्ही सुरुवातीलाच 10 करोड लोकांसाठी प्रॉपर स्ट्रॅटेजी नाही बनत. तुमची सुरुवातीची स्ट्रॅटेजी 10,000 लोकांसाठी असते. मग 10,000 लोक झाले की 1,00,000 लोकांसाठी असते. 1,00,000 लोक झाले की 10,00,000 लोकांसाठी असते, राईट? सो त्या बिझनेसच्या टप्प्यावर तुमची स्ट्रॅटेजी चेंज होत जाते. सो आता सध्या आमचं इज व्हेरी क्लिअर की यंग पॉप्युलेशन 25 ते 35 वयातले जे जे ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट करतात, राईट? ही आमचा टार्गेट ग्रुप आहे. तो टार्गेट ग्रुप कव्हर झाल्यावर आम्ही बाकी अजून कसं बाहेर पडायचं, या नवीन ग्रुपला कसं टार्गेट करायचं, हे त्यावेळी सॉल्व्ह करायच्या गोष्टी असतात. इन डे टू डे लाईफ सर देअर इज अ प्रॉब्लेम ऑफ कम्युनिकेशन. जर भाषेची किंवा इंग्रजीची आवश्यकता आपल्याला किती वाटते, किंवा आपलं जर प्राथमिक शिक्षण हे मराठी मीडियम मध्ये असेल तर इंग्रजीसाठी काही वेगळा प्रयत्न करावा लागतो का? हो, म्हणजे दॅट इज द हार्ड ट्रूथ की तुम्हाला यू हॅव टू बी गुड ॲट इंग्लिश. आणि तुम्ही म्हणजे मी स्वतः मराठी मीडियम मध्ये शिकलेलो आहे, तर त्यांनी म्हणजे प्रयत्न करायचे असतील तर आज युट्यूब आहे, गुगल आहे, त्यामुळे तसं काही फार अडचणीचं नाहीये. मेहनत करावी लागते, त्याला काही सोल्युशन नाहीये, राईट? बट इंग्रजी चांगलं असावंच लागतं आणि ते म्हणजे देर इज नो ऑप्शन टू इट. असं म्हणणं खूप सोपं आहे की नाही नाही, तुमचं प्रॉडक्ट चांगलं असेल, तुम्ही खूप चांगलं काम करत असाल तर इंग्लिश शिवाय चालून जाईल. तसं जनरली होत नाही. शेवटचा प्रश्न सर, शेतकरी वर्ग स्त्रिय सामान्यतः किंवा जो मध्यमवर्गीय आहे तो सामान्यतः सोन्यात गुंतवणूक करतो, याबद्दल आपण काय सांगणार? सोनं म्हणजे गुंतवणुकीचे ना 2 पार्ट असतात. एक असतं की सेव्हिंग, की बऱ्याच वेळा काय होतं की आपलं जर आपण ते पैसे इन्व्हेस्ट नाही केले तर ते खर्च होतात. कशालाही खर्च होऊ शकतात. मग कुठं समारंभाला जाताना म्हणजे कपडे चांगले घेतले जातात, साडी चांगली घेतली जाते. तर सेव्हिंगच्या दृष्टीने सोनं खूप चांगलं आहे. पण इन्व्हेस्टमेंट परतावा जर तुम्ही पाहिला, इंटरेस्ट रेट म्हणजे त्याच्यावरचे रिटर्न, दोज आर नॉट अट्रॅक्टिव्ह ऑन गोल्ड. बट बऱ्याच वेळा मी पाहिलंय की लोक त्यामुळे निमित्ताने सेव्हिंग करतात. तर सेव्हिंग म्हणून ते प्रॉडक्ट चांगलं आहे, बट इन्व्हेस्टमेंट म्हणून प्रॉब्ली चांगलं नाही. साक्षी जाधव म्हणून एक पार्टिसिपंट आहे, त्यांचा प्रश्न आहे, तुम्ही बिझनेस कोणत्या वयात सुरू केलेला आहे? मी जेव्हा 28 वर्षाचा होतो तेव्हा केला, साधारण 2 वर्षापूर्वी चालू केलं होतं. मी आता कदम सरांना सांगतो की पुढचं सूत्र त्यांनी घ्यावं. धन्यवाद अजिंक्यजी, आपण दिलेली माहिती अतिशय बहुमूल्य आहेत. याचा फायदा नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना आणि ते कोणी नवीन एंटरप्रेन्योर होण्यासाठी इच्छुक असेल त्यांना नक्कीच होईल. आपले महाविद्यालयाच्या वतीने आपले आभार मानण्यासाठी जाधव सरांना इथे विनंती करतो की येऊन त्यांनी आभार मानावे. I, on behalf of MVP Samaj, KKW College, Pimpalon Baswan,
and the entire fraternity of the college. First of all, my most sincere thanks to the principal, Dr. D.B. Sinde sir. On my behalf, I extend a very excited vote of thanks to the guest, Mr. Ajinkya Kulkarni sir, who spare time from his busy schedule to grace the occasion. I thanks all students, staff members for present the program. Thank you. सर्व